राम राम मंडळी, नुसतं बघितलं तरी बी तोंडाला पाणी सुटल अशी भाजी आज बघून घ्या. समद्या मशरूमासनी आंघोळ घालून त्याचा अर्ध नाहीतर 4 भाग करून घ्यायचं. 1-2 हिरव्या मिरच्या, कोथमिरीचं द्याट, लसूण, आलं यांचं वाटण, तळलेल्या कृष्णावळाचं म्हणजे कांद्याचं काप आणि काजू यांचं वाटण, 1.5 चमचा काळा मसाला, चमचाभर गरम मसाला, कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ टाकून मशरूमाचा मेकअप करून घ्यायचा. मग कढईमध्ये चमचाभर तेल आणि चमचाभर घरचं लोणी टाकून अर्धा चमचा जिरं, 3-4 लवंगा, 2 एलदोडं, 2 एक तमालपत्र टाकून आणि मग त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटलेलं 2 टमाटे टाकून 2 गटका परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये गरगटलेलं मशरूम टाकून झाकण लावून बारीक गॅसवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये उघडून मी बघायचं आणि या येळेला एक बी पाण्याचा थेंब ओतायचा नाही. 10 मिनिटानं मशरूमाचं आणि मिक्सरचं भांड खंगाळून निघालेलं पाणी भाजीमध्ये वतायचं. कांद्याला कृष्णावळ का म्हणतात तुम्हाला ठाऊक हाय का? आणि असलं तर गप्पाच्या डब्यामध्ये सांगा बरं. लय बी डपळवणी नाही करायचं, वाईच लपतपीच भाजी ठेवायची. पुण्यांदा झाकण लावून भाजी शिजली म्हणजे तमालपत्र काढून बारीक चिरलेली कोथमीर ताईला लय प्रेमानं टाकून चपातीवर सर्वांनी खाया घालून ठेंग्याचं बटन दाबायचं आणि एखादी झोप बी काढून घ्यायची.